राष्ट्रीयचे भाजपचे आमदार सुरेश धस बोलतायत, पाहूयात। मी बोलवतो तर निमंत्रण तुम्ही दिलंय का आणि त्यांची काय दिलंय निमंत्रण दिलंय। त्यांचे जे पीएस वगैरे आहे कालपर्यंत फोनही केला, आज परत फोन बी करणार आहोत आणि दादांनीही यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करणार आहोत। पालकमंत्री अजितदादांना निमंत्रण दिले, परंतु दोन मंत्री इतरही बीड जिल्ह्यातील आहेत, त्यांना काही निमंत्रण दिलंय का? आता मी येताना बॅनर्स बघितले, त्या बॅनर्सवर मात्र त्यांचे फोटो दिसून आलेले नाही। प्रोटोकॉलच्या पत्रिकेमध्ये त्यांची नावं आहेत। जे प्रोटोकॉलचं पत्रिका आहे, पत्रिकेमध्ये दोन्ही मंत्र्यांची नावं आहेत। पत्रिकेमध्ये नाव असल्यामुळं बाकीचं काय सोंग ढोंग, आता हे पोरं सोरं पोस्टर लावत असतात, ते काय पोस्टर मी बघत नाही कोण लावतोय काय लावतोय पोस्टर। आता एवढ्या खाली परत नेऊ नका ना, मी दुसऱ्यांचे पोस्टर बरेच दिवस चिटकवलेले आहे, त्यामुळे आता मला परत पोस्टर चिटकवायला लावू नका अशी माझी विनंती आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 55 दिवस झाले, कृष्णा आंधळे अजून फरार आहे, त्यांचा घातपात झालाय किंवा ते पुरावे जे आहेत ते नष्ट करण्याची भीती जी आहे ती आज धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली। बरोबर आहे, धनंजय जो बोलतो आहे, धनंजय काही चुकीचं बोलतोय अशातला भाग नाही, परंतु कृष्णा आंधळे करून करून काय करणार आहे? तो काय पुरावे नष्ट करतो? पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेंनी यांनी केलेलं आहे। विष्णू चाटेंनी 10 तारखेच्या नंतरचं त्याचं जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर CID समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही। पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला, मला वाटतं मोबाईल बंद करून एखाद्या पाण्या फेण्यात टाकला असावा त्यांनी, तर ते लवकरात लवकर सापडेल। आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे। 5 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही या संदर्भात कृष्णा आंधळे संदर्भात काही वरती चर्चा करणार, त्या तपास यंत्रणेला काही सूचना? नाही साहेब, तपास यंत्रणेबरोबर मी सतत बोलतोय, त्यांच्याशीही बोलतो। हा कृष्णा आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दलच कसल्याच प्रकारचे, कारण त्याची हिस्ट्री तशी सांगते कुणाबद्दलच काही प्रेम नाही। ते निघालं की एकटंच कुठेही निघतं, तसं ते गेलेलं आहे। आणि ते जाऊन जाऊन कुठं जाणार? पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा CIDच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही। धनंजयचा त्रागा रास्त आहे आणि मी धनंजय बरोबर आहे, मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे आणि मी महादेव मुंडेच्या कुटुंबाबरोबर बी आहे। मी आजच तिथले जे हे आहेत चोरमले नावाचे DYSP त्यांना विचारलं, ते म्हणले आमचा तपास चालू आहे आणि SP त्यांना LCBचे पण सहकार्य दिले। तर काय नाव ते DYSP? चोरमले DYSP तपास करतायत। महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत। त्या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे, मला वाटतं IBN ATNनीच ती मुलाखत घेतली होती, एवढं लेकरू आहे, डोळ्यात पाणी आणलेलं आहे, त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे। ते आरोपी सापडलेच पाहिजेत कोणी असो, आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूस सुद्धा सापडला पाहिजे। तुम्ही बरोबर मतदारसंघातले 73 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात कागदपत्र दाखवली होती, अजितदादांना देखील दिले, त्याच्यावरती नाही दिले, अजून नाही दिले। त्याच्यावरती चूक झाली, ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून, मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे। 73 कोटी हे 2021 सालापासून 23 सालापर्यंत उचलले गेले। जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील 2 वर्षाची निघाली, मागील 2 वर्षाची काढून उपयोग नाही, मागील 21 पासून काढावी लागेल आणि खरं तर 2019 पासून काढावं लागेल। कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहे, लफडीच म्हणा।